नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आनंदी समिताच्या फोटो पुढे हात जोडून उभी असते. तिला विनंती करत असते. ती जी काही बोलतीये समिता सोबत ते सगळं काही छायाने ऐकलेलं असतं. छाया आता आनंदीच्या जवळ येते. आनंदी ताई, तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. एका आईकडे एवढ्या प्रेमाने कळवळीने मारलेली हाक व्हायला जात नसते. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते अगदी होणार. तुम्हाला हवंय तसंच घडणार आहे. आनंदी ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता छायाने आनंदीला आधार दिलेलं असतं. ती म्हणते, छायाताई, मी तुम्हाला जे काही सांगितलं होतं ते केलं का तुम्ही? छाया म्हणते, हो मी सगळं केलंय. आता चालू करा मग. छाया म्हणते, हो मी लगेच चालू करते. आनंदीने आणि छायाने दोघींनी मिळून अंगाई लावलेली असते, जेणेकरून समिधाने गायलेली अंगाई ऐकली की सगळे शांत असे झोपी जाणार. मग काय कोणाला काही टेन्शन राहणारच नाही. काय म्हणते, आनंदी ताई हा आवाज तर समिधा ताईचा आहे ना? आनंदी म्हणते, हो समिधा ताईनेच गायलेली अंगाई आहे. आवाज ऐकून सगळ्यांना आश्चर्यचकित झालेलं असतं. सगळे असे कावरे बावरे होतात की समिधाचा आवाज किंवा समिधा अंगाई गातीये. इकडे आता आनंदी म्हणते, समिधा ताईचा आवाज ऐकून ना घरात शांतता परत आणू शकतो. त्यांचा आवाज ऐकूनच घरातली शांतता परत येऊ शकते. सगळे काही शांत होऊ शकतात. त्याच्याशिवाय शांत कोणी होऊच शकणार नाही. त्यांची मन शांत झाली की सगळ्यांना शांत अशी झोप सुद्धा लागू शकते. बाळाला झोप काग येत नाही, सुंदर अशी अंगाई असते, ती समिधाने गायलेली असते. आणि या मुलांना लगेच आपल्या आईच्या आवाज आठवतो आणि आईचा आवाज ऐकून अपक्त इमोशनल झालेले असतात. आता जी काही रागाने बसलेली असतात ती जरा शांत होतात आणि आता रिलॅक्स झालेली असतात. त्यांचा राग जो असतो तो आता निवळलेला असतो. आनंदी आणि छाया आता हॉलमध्ये उभा असतात आणि अंगाई लावलेली असते. मोठा आवाज केलेला असतो, जेणेकरून प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये हा आवाज जाणार आणि समिधाचा आवाज कानावर पडला की शांत असे सगळे होऊन जाणार. शांत अशी त्यांना झोप लागण्याचा प्रयत्न करणार. प्रज्वल म्हणतो, दादा आपल्या आईची अंगाई. आता पृथ्वीही इमोशनल झालेला असतो. प्रज्वल तर रडायला लागलेला असतो आणि बिचारी म्हणते, हो आपल्या आईचाच आवाज आहे. आठवतंय का तुला, आपण जेव्हा आजारी असायचो तेव्हा आई आपल्याला कुशीत घ्यायची आणि ही अंगाई गाऊन शांत अशी झोप लावायची. ही अंगाई गायली की आपल्याला ऑटोमॅटिकली झोप यायची. बघितलं ना, आठवतंय ना तुला? आता चेहऱ्यावर एक आनंदही असतो आणि आईची आठवणही असते. ऊर असं दाटून आलेलं असतो. पण खरं तर कसं आहे ना, आईची अंगाई गायली की ऑटोमॅटिक यांना शांत अशी झोप आता लागणार असते. म्हणूनच सगळं काही आनंदीने हे केलेलं असतं. आनंदी आणि शोभा आता हॉलमध्ये उभा असतात. त्यांना माहिती 5-10 मिनिटात या सगळ्यांना शांत अशी झोप लागणार, यात काही शंकाच नाही. त्यामुळे आनंदी वाट बघत असते ही सगळी शांत कशी झोपी जाणार आहे. ही मुलं आता झोपण्याचा प्रयत्न करत असतात. प्रज्वल उठलेला असतो. आईचा छान असा फोटो घेतो स्वतःजवळ आणि आईचा फोटो बघत बघत तोही झोपण्याचा प्रयत्न करत असतो. मिताली तर लगेच आता झोपी चाललेली असते आणि पृथ्वी सुद्धा डोळे मिटून घट्ट असा झोपण्याचा प्रयत्न करत असतो. काही मिनिटातच तिन्ही मुलं शांत अशी झोपी गेलेली असतात. इकडे युगंधर असतात, ते सुद्धा शांत असे झोपी गेलेले असतात. समिधाचा आवाज ऐकला की सगळे ते सुखवत झालेले असतात. सुखाची त्यांना शांत अशी झोप लागलेली असते. जे आनंदीने एक्सेप्ट केलेलं असतं अगदी तसंच झालेलं असतं. हे बरोबर शांत असे झोपलेले असतात. समिधाचा आवाज त्यांच्या कानी काय पडला, सगळ्यांना शांत अशी झोप लागलेली असते. युगंधर सुद्धा झोपी गेलेला असतो, कारण समिधाचा आवाज ऐकला की युगंधरला ऑटोमॅटिकली झोप लागलेली असते. आता खरं तर आनंदीने जो विचार केलाय तो सगळं काही बरोबर तसंच घडत असतं. सगळे तर झोपी गेलेले असतात आणि आता युगंधर सुद्धा झोपी गेलाय. आनंदीला जे करायचंय ते आता ती करू शकणार असते, कारण सगळे झोपलेत आणि सगळे झोपल्यावरच आनंदीला जे करायचंय ती करणार असते. सगळे आता झोपे गेलेले असतात, शांत असे झोपलेले असतात आणि आनंदी बिचारी त्याचीच वाट बघत असते. शांत गाढ झोप कधी लागते की जेणेकरून मला इथून निघता येईल किंवा मला जे साध्य करायचंय ते साध्य करू शकत असते. त्या छायाने अंगाई बंद करून टाकलेली असते, कारण आनंदीला अंदाज आलेला असतो की आता हे सगळे शांत झोपलेत, आता हे काय उठत नसतात. त्यामुळे छायाला ती म्हणते की तुम्ही अंगाई बंद करून टाका आणि छाया लगेच अंगाई बंद करून टाकते. आता मात्र आनंदीला जे पाऊल उचलायचं असतं आनंदी ते पाऊल उचलणार असते. म्हणते, आनंदीताई तुम्ही या घडाचा भडका आहे ना तो शांत केलाय, तुमच्यामुळे शांतता आली. आनंदीताई खरंच तुम्ही कमाल आहात. एक काय अंगाई लावली, सगळं घर शांत असं झोपी गेलंय. समिधाताईंचा आवाज ऐकला की सगळ्यांना शांत अशी झोप लागलीये. खरंच आनंदीताई तुम्ही कमाल आहात. ताई खरं तर हे मी काहीच केलेलं नाहीये. जी काही शांतता दिसतीये तुम्हाला फक्त आणि फक्त हे समिधाताईंमुळे झाले. मी काहीच केलं नाही आणि माझं तरी काय उद्देश आहे, फक्त या घराची शांतता परत आणायची. बाकी मला तरी काय हवंय, या घराची शांतता परत आणली म्हणजे माझं काम झालं. बाकी मला काही एक नकोय. सुद्धा ही तुटलेली दुरावलेली नाती परत जोडायची आणि सगळं काही छान आणि व्यवस्थित करायचंय. दुसरं मला तरी काय हवंय छायाताई? हे विखुरलेलं घर आहे ना, हे पुन्हा एकदा मला एकत्र आणायचंय, जोडायचंय, सगळं छान असं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला सुद्धा ही विखुरलेली नाती नकोच हो. मला सुद्धा चांगली व्यवस्थित झालेली अशी नाती बघायची आहे. मला हे काहीच नकोय. पण माझी सुद्धा मजबुरी आहे की मला हे सगळं काही सहन करायला लागतं. पुन्हा सगळं शांत असं उभं करायचं असेल तर त्यासाठी कठोर असं पाऊल उचलायचंय मला. छायाताई प्लीज तुम्ही मला मदत करा यात.
कठोर पाऊल. आनंदीताई, कठोर पाऊल म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? मला काय वाटतं माहिती का छायाताई, मुलांमध्ये आणि वडिलांमधली ही जी काय दरी आहे ना, ही मिटावी आणि सगळं छान असं व्यवस्थित व्हावं. बाकी मला काहीच अपेक्षा नाहीये. इकडे आता आरती आणि आर्ची ज्या असतात त्या खूप टेन्शनमध्ये असतात. एक टेन्शन असतं, डोक्यामध्ये विचार घोंगावत असतात, खूप सारे प्रश्न त्यांच्या पुढे उभे राहिलेले असतात. आरती आणि आर्ची आता गोंधळामध्ये अडकलेले असतात किंवा गोंधळाची सिच्युएशन निर्माण झाली. ती आरती जी असते ती सारखी फेऱ्या मारत असते. आर्ची म्हणते, आरती ताई इथे येऊन बस बरं 2 मिनिटं. काय लावलंय ग, फेऱ्या मारतीये सारख्या सारख्या, आता माझं डोकं दुखायला लागलंय. तू बस बरं इथे खाली, तू बोल बरं काय झालंय, मी ऐकतीये ना, तू बोल फक्त, मी इथेच उभं राहून ऐकते. आनंदी दीदीला फोन लावला का, ती कशी आहे विचारलं का, तब्येत कशी आहे तू विचारलं का तिला, विचार बरं, त्याशिवाय मला बरं वाटणार नाहीये. तू विचारू ग, कालचा प्रसंग आठवला तर अंगावर असा काटा येतोय ग, शहारे शहारे येत आहे. काय भयंकर प्रकार होता त्यांच्या घरातला तो, तुला काय सांगू मी. घाबरले मी आहेच ग, पण मी कन्फ्युज झाली, मी काय करू आणि काय नाही, खरंच मला काही सुचत नाहीये. सुसेन असं झालंय सगळंच मला. ती ताई तू असं घाबरून कसं चालणार, तू घाबरू नको बरं. आरची आता आरतीला सांगत असे, तू घाबरू नको, तू हिमतीने उभी राहा. विसरलीस का ग, आनंदी दीदीला काय वचन दिलं होतं, विखुरलेलं घर एकत्र सावरायला, एकत्र समटून घ्यायला ते आपण तिला मदत करणार आहोत. आणि आपणच असं घाबरायचं आणि हताश व्हायचं, याला काय अर्थ आहे का. आनंदी दीदीला आपली मदतीची गरज आहे आणि आपण ती करणार आहोत, तिला मदत करणार आहोत आणि त्यांचं घर सगळं काही व्यवस्थित आपण करून देणार आहोत. मग असं हरून आणि घाबरून जमणार नाही. या निंबाळकरांचं घर पुन्हा एकदा एकत्र मांडण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी आपण मदत करणार आहोत. मग असं आपण घाबरलं तर कसं जमणार आहे, सांग बरं. तेच त्या घरात एकमेकांच्या जीवावर उठलेत ग, कुणीच कुणामध्ये राहिलेले नाहीये. फक्त एकमेकाला ते ब्लेम करता येईल, एकमेकांच्या जीवावर उठल्यात. कधी कोण कोणाच्या नरडीचा घोट घेईल ना, सांगता येत नाहीये. इतकं विचित्र वातावरण आहे त्या घरात की तुला सांगू शकत नाहीये अर्चे मी. आरती ताई, आपण असं हिंमत हरून कसं होणार आहे. आनंदी दीदीसाठी हिंमत ही करायला लागणार आहे आणि एकत्र आपल्याला राहायला लागणार आहे. त्यामुळे प्लीज प्लीज अशी हिंमत हरून आपल्याला काहीच जमणार नाहीये. तू असं काही करायला जाऊ नको, प्लीज तू हिंमत हरू नकोस प्लीज. विचार कर ना, आपण जर असं हरलं तर कसं व्हायचं. बिचारी आनंदी दीदी एवढ्या मोठ्या हवेलीत एकटीच पडणार ना. आपण जर तिला साथ दिली नाही तर एवढ्या मोठ्या हवेलीत एका कोपऱ्यात ती पडून राहणार. आरती म्हणते, बरोबर आहे का आरची, तुझे काय म्हणतीये ते. आनंदी एकटी पडायला नकोय, काही झालं तरी ती एकटी पडता कामा नाही, आपल्याला काहीतरी करायला लागणारच. आरती आणि आर्ची आनंदी विषयी बोलत असतात, तेवढ्यात काय आबा आलेले असतात बाहेरून. आबा येतात, आबा आल्यावर ह्या लगेच विषय बदलतात आणि शांत होतात. आबा आल्यावर आबांना पाणी वगैरे देतात. आबा आता पाणी वगैरे प्यायलेले असतात. पोरींनो, मी इतका खुश आहे काय सांगू. आनंदीचा तो कार्यक्रमाचा व्हिडिओ बघितला ना, कम्मालीचा खुश झालोय. आणि सगळ्यात महत्वाचं, मालक साहेबांना पुरस्कार कुणी दिलाय तर आपल्या आनंदीने. इतका सुकून गेलोय मी, इतका आनंद झालाय मला, इतका सुखावलोय मी की काही लिमिटच नाहीये. कसं आहे ना, मालक साहेबांचा एवढा मोठा सत्कार झाला पुरस्कार देऊन, आणि तो बी आपल्या आनंदीच्या हातानं. आनंद होणारच की, इतका आनंद झालाय ना. आणि पोरींनो, तुम्हाला माहितीये का ग, मी एक गोष्ट आणली. दे 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 ती पिशवी दे बरं आरचे. आरची म्हणते, ही आबा. हो हो, तीच पिशवी ग. आता आबांच्या हातात आरचीनं पिशवी दिलेली असते. आबा म्हणतात, बघ मी आनंदीसाठी साडी आणि मालक साहेबांसाठी शॉल आणलीये. आपण आहे ना त्यांच्याकडे जाऊया, त्यांचं जरा कौतुक करूया, मान सन्मान करूया. हे साडी शॉल देऊन मालक साहेबांचं आनंदीचं भरभरून असं कौतुक करूया की आपण एवढं मोठं कारनामा केलाय आपल्या जावयानं, मालक साहेबानं, तर त्यांचं अभिनंदन हे झालंच पाहिजे की नाही. पोरींनो, मी जरा आता हातपाय तोंड धुतो, मग आपण सगळेच जाऊ आणि कौतुकाचा वर्षाव करू मालक साहेबांवर, आपल्या आनंदीवर. आता या दोघी खरं तर घाबरलेले असतात, कारण आबांना त्यांच्या घरी काय गोंधळ चाललाय याच्याबद्दल काही एक माहित नसतं. आणि आता हे जे काय होणार आहे याच्याने आबांना जर थोडंफार कळालं तर आबांना धक्का बसणार, वाईट वाटणार. त्यामुळे आर्ची आणि आरती जे असतात ते जरा घाबरलेले असतात की शांत शांत असतात त्या. आबा आता हातपाय धुण्यासाठी निघून गेलेले असतात. आता लगेच आर्ची आणि आरती जे असतात ते विचार करायला लागलेले असतात, आता कसं व्हायचं ग. आबा तर म्हणताय की आता आपल्याला बंगल्यावर जायचंय मालक साहेबांच्या. आरती म्हणते, काही जरी झालं ना आरचे, तरी सुद्धा त्या घरात जे काही वादळ सुरू आहे, जो काही वादविवाद सुरू आहे ना, आबांना कळता कामा नाही. कारण आबांना जर कळालं त्या घरात नेमकी वातावरण कसं आहे काय, तर आबा 1 मिनिट सुद्धा सहन करू शकणार नाही. आणि मुळात आबांना या वयात हे धक्के सुद्धा सहन होणार नाहीये. आपण आबांना त्रास होईल असं काही वागायचं नाहीये आणि शक्यतो आबांना काही कळेल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं, त्यांना काही कळूच द्यायचं नाहीये. काही झालं तरी आबांना खरं काय ते नाही कळायला पाहिजे. कळतंय का, या बिचाऱ्या खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. आबांपासून या सगळ्या गोष्टी आता कशा लपवायच्या. इकडे आता जी मुलं झोपलेली असतात आईची अंगाई गाऊन, ते गाढ अशी झोपी गेलेले असतात. त्यांना अजिबात शुद्ध राहिलेली नसते. खूप शांत निवांत असे ते झोपलेले असतात, जणू काही स्वतः तिथे संविधानी येऊन त्यांना झोपी लावले. इतके शांत निवांत ते झोपलेले असतात. आता मात्र पृथ्वीला जाग आलेली असते. हे दोघे मात्र, प्रज्वल शांत असं झोपी गेलेलं असतो आणि मिताली सुद्धा. आता पृथ्वीला हळूहळू आता जाग यायला लागलेली असते.
उठतो आणि या दोघांना शांत निवांत झोपलेलं बघून त्यालाही छान वाटतं की एकदाचे झोपले जरा शांत तरी राहतील. खूप त्रास झालाय मुलांना. जी अचानक अंगाई ऐकली आणि शांत जी झोप लागली ते सकाळीच डोळा उघडतोय. आईच्या अंगाईने किती सुखावलं गेलोय की शांत अशी झोप लागली. वेळ कसा निघून गेला कळालाच नाही. अंगाई कोणी लावली असेल आता पृथ्वीला प्रश्न पडलेला असतो. अशी अचानक मध्येच आणि इतक्या मोठ्या आवाजात अंगाई कोणी लावली असेल किंवा कोणी असा प्रयत्न केला असेल की ती अंगाई वगैरे लावण्याचा. मालक साहेबांना सुद्धा जाग आलेली असते. मालक साहेब सुद्धा उठतात. त्यांची झोप झालेली असते आणि पृथ्वी सुद्धा उठून आता पटकन बेडरूमच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. आता उठल्या उठल्या इकडे युगंधर जे असतात ते मोबाईल शोधतात की माझा मोबाईल कुठे गेला म्हणून इकडे तिकडे मोबाईलचा शोधाशोध करायला लागतात. तर त्यांचा मोबाईल काय त्यांना सापडतच नसतो. जेव्हा युगंधर मोबाईल शोधतो त्याला सापडतच नाही. तो मोबाईल शोधत आता बाहेर येणार असतो. इकडे आता आनंदी छान अशी तयार झालेली असते आणि आनंदी आता देवाच्या पुढे उभी असते. देवाचा आशीर्वाद घेत असते. तिच्या मनात काय घालमेल चालली ते देवाला सांगण्याचा ती प्रयत्न करत असते. या घरातली शांतता अशीच राहू दे. घरच्या लोकांनी एकमेकांना आधार देऊ दे. एकमेकाचा आधार बनू दे हेच म्हणायचंय. बाकी काही म्हणणं नाहीये. सगळ्यांनी एकमेकांशी चांगलं वागावं किंवा एकमेकांचा आधार बनावा एवढीच इच्छा आहे रे. त्याच्याच डोळ्यात अश्रू येऊ देऊ नको देवा हेच म्हणणं आहे. बाकी काही मागणं नाहीये. आता इकडे युगंधर फोन शोधत बाहेर आलेले असतात आणि माझा फोन बाहेर कसा आला आणि बाहेर काय करतोय माझा फोन तर करतच असतो. तेवढ्यात काय लगेच पृथ्वी म्हणतो हुशार आहात हो मिस्टर निंबाळकर. खूप हुशार आहात तुम्ही म्हणजे कमालीचे हुशार आहात. आता युगंधरला कळतच नाही या पृथ्वीचं नेमकी चाललंय काय किंवा हा मला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला मानायला पाहिजे हा निंबाळकर. व्हेरी गुड. किती बुद्धी लावता किती डोकं लावता आणि किती नाटकीपणा करता युगंधर निंबाळकर. मुलांना वेड्यात काढण्यासाठी कुठच्याही पातळीला जाता का हो युगंधर निंबाळकर. आई आता पृथ्वीला खरं तर काय झालंय काय नाही काही माहित नसतं. येतो आणि डायरेक्ट युगंधरला बोलायला लागतो कारण युगंधरवर राग आहे म्हणून नाही तर युगंधरला टार्गेट करायचं. आता आनंदी ऐकत असते या पृथ्वीचं नेमकी काय चाललंय. आनंदी तिथेच जवळ असते. देवाच्या पाया वगैरे पडत असते. मात्र युगंधर थांबतात आणि पृथ्वीच्या समोर उभा राहून म्हणतात तुला काय म्हणायचं एकदा बोलतोस काय रे. तू एकदाच बोलूनच टाक काय बोलायचंय. इतक्या खालच्या थराला जाल ना याचा विचार सुद्धा केला नव्हता. पृथ्वी काय ते स्पष्ट बोलशील का. आता ही गोल गोल फिरून बोलण्यापेक्षा काय ते स्पष्टच बोलतो. स्वतःची चूक लपवण्यासाठी आम्ही तुम्हाला माफ करू. यासाठी तुम्ही आमच्या आईच्या आठवणीचं भांडवल कराल. आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल कराल. मग हे सगळं बघून आम्ही तुम्हाला माफ करू. तुमच्या चुका आम्ही पोटात घेऊ. हे सगळं करण्याचा प्रयत्न चाललाय. बरोबर ना मिस्टर युगंधर निंबाळकर. पृथ्वी आता जे काय वाटतंय ते स्पष्ट बोललेलं असतं युगंधरला. आम्हाला ब्लॅकमेल करायला असं तर कधीच वाटलं नव्हतं. काय बोलतोय पृथ्वी काय बोलायला लागलाय मला तर काहीच कळत नाहीये. ब्लॅकमेल भांडवल काय शब्द वापरतोय तू. युगंधर निंबाळकर अजिबात काही माहित नाही असं वागायला जाऊ नका. तुम्हाला सगळं काही माहितीये. उगाच नाटकं करू नका किंवा हा खोटेपणाचा आव आणू नका की अजिबातच तुम्हाला काही माहित नाहीये. अरे बाळा तुला कशाला ब्लॅकमेल करेल मी आणि उगाच ब्लॅकमेल करून मला काय मिळणार आहे आणि कोणत्या गोष्टीनं ब्लॅकमेल केलंय. हे बघा उगाच आहे ना माझ्यासमोर हे भोळेपणाचा आव आणू नका. ब्लॅकमेल करून इमोशनल तुम्हाला काय करायचंय तुम्ही तर करून बसलाच आहे बरोबर ना. आणि आता माझ्यासमोर साळसूतपणाचा भोळेपणाचा आव आणताय. युगंधर निंबाळकर तुम्ही काय आहात ना मला चांगलंच माहितीये. त्यामुळे तुमची ही भोळेपणाची नाटकं आहे ना बंद करा. तुम्ही रात्री बरोबर आम्ही सगळे झोपणार किंवा झोपी लवकर जावं यासाठी आईची अंगाई प्ले केली होती बरोबर ना. हॉलमध्ये मोठ्या आवाजात आईची अंगाई लावली जेणेकरून आम्ही झोपी जाणार. शांत असे झोपी जाणार. जे विचारचक्र चाललेत ते सगळे विसरून जाणार आणि निवांत असे झोपणार. आणि सकाळी उठलो की मग काय आईची अंगाई गाऊन ऐकून जे झोपलोय ते सकाळी उठल्यावर रात्री जे काय झालं ते विसरून जाणार. यासाठी इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला युगंधर निंबाळकर. तुम्हाला काय वाटतं मला काही कळत नाहीये. सगळं काही कळतंय तुमची काय नाटकं चालली आहेत. पृथ्वी तुला स्पष्ट सांगतो या हा फोन हॉलमध्ये कसा आला आणि ते अंगाई कुणी प्ले केली मला काहीच माहित नाहीये. तुला स्पष्ट सांगतो हे अंगाई बिंगाई लावायचं माझ्या काही डोक्यात नव्हतं आणि मी काही केलंच नाहीये. मलाच प्रश्न पडलाय की माझा फोन माझ्या बेडरूम मधून हॉलमध्ये कसा आला. युगंधर निंबाळकर नका होई नाटकं करू आणि आम्ही कोणत्याच नाटकांना आता भुलणार नाही आहोत. किती खोटं बोलणार आणि किती ड्रामेबाजी करणार नका ना युगंधर निंबाळकर. ही धडपड कशासाठी करताय तुम्ही. नका हो काही करायला जाऊ. या पृथ्वीला आता बोलण्याचा आस्पेस राहिलेला नसतो. स्वतःच्या वडिलांना युगंधर निंबाळकर असं म्हणून सारखं तो बोलत असतो. सगळं जे काय चाललंय ते आता आनंदीने व्यवस्थित ऐकलेलं असतं. युगंधर निंबाळकर हे साधेपणाचा आव हा भोळेपणा हे इमोशनल ब्लॅकमेलिंग माझ्यासमोर करत जाऊ नका. तुम्ही काय आहात ना मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. त्यामुळे माझ्या पुढे ही नाटकं करून तुमच्या जाळ्यात मी अडकेल तुम्ही म्हणाल तसं मी ऐकेल असं अजिबात होणार नाहीये. त्यामुळे ही नाटकं ही धडपड ही केविलवाणी जो प्रकार चाललाय ना तो बंद करा प्लीज युगंधर निंबाळकर.
हे जे काय करताय ना हे बंद करा. नकोय मला हे काही असलं, आणि तुम्ही काहीही केलं तरी मी तुमच्या बाजूने वळणार नाहीये. एक नंबरचे ढोंगी, धोकेबाज आणि महाचतुर माणूस आहात तुम्ही. मी तुम्हाला ओळखू नये. त्यामुळे ही नाटकं आणि सळसूतपणाचा आवतो मायपुढे आणूच नका तुम्ही, प्लीज. काय बोललात? लग्न केलंच नाही हे खोटं बोललात, बरोबर ना? आणि आता तर काय, अंगाई प्ले केलीच नाही. ढळढळीत खोटं बोलताय तुम्ही. तुमचा मोबाईल हॉलमध्ये पडलेला आहे. मला बघितल्यावर तुम्ही म्हणता की मोबाईल कसा आला मला माहित नाही, आणि अंगाई मी लावलीच नाही. का तुम्ही खोटं बोलताय? आणि तू खोटं बोलून तुम्हाला मिळतंय काय युगंधर निंबाळकर? मला कळतच नाहीये तुमचं नेमकी चाललंय काय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही हे सगळं करून काय साध्य करणार आहात? काहीच हाताला येणार नाहीये. मग काय हे केविलवाणी धडपड करताय? नका ना काही करू. तुम्ही काहीही केलं तरी आम्ही तिघं सुद्धा भाळणार नाही आहोत आणि तुम्हाला माफ करणार नाही आहोत. तुम्ही आम्हाला फसवलंय, खोटं बोललात आणि आमच्या आईला सोडून दुसरं कोणावर तरी प्रेम करणार आहात, दुसरं कोणाशी तरी लग्न केलंय. ही गोष्ट आम्ही आत्ता विसरू शकत नाही आहोत आणि कधीच विसरणार नाहीत. त्यामुळे खोटं बोलून हे कुठलेही प्रयत्न करायला जाऊ नका. त्यामुळे आता परत अशी धडपड करू नका युगंधर निंबाळकर. हे बघ, मी आतापर्यंत खोटं बोललो नाही आणि खोटं बोलणार सुद्धा नाही. युगंधर निंबाळकर, का तुम्ही खोटेपणाचा आव आणताय? तुम्ही ढळढळीत खोटं बोललात. फोन तुमच्या बेडरूम मध्ये होता. तुम्हाला न विचारता तुमचा फोन हॉलमध्ये कसा येणार? का खोटं बोलताय? मला काही कळत नाही. तुम्ही खोटं बोलू नका हो. आमच्या आईची अंगाई तुम्ही लावली आणि खोटं बोलू नका. काय रे, इतका निष्ठूर झालो का? तुमच्या आईची अंगाई मी प्रचारासाठी वापरेन? हो, तुम्ही नक्कीच करू शकताय. लग्न झालंय, करू शकताय. त्यामुळे कसं आहे ना, अंगाई तुम्ही लावली हे मान्य करा आणि उगाच खोटेपणाचा आव आणू नका. तुम्हाला आम्ही चांगलंच ओळखतो. तुम्ही युगंधर निंबाळकर, हा विषय आपण इथेच माझ्या आईच्या जागेवर एका वेगळ्याच मुलीला आणू शकतो. तो माणूस काहीही करू शकतो. आय कॅन अंडरस्टँड. त्यामुळे तुमच्याकडनं दुसरी काही अपेक्षाच नाहीये मिस्टर युगंधर निंबाळकर. आता हा पृथ्वी युगंधरवर काहीही आरोप लावत असतो, काहीही बोलत सुटलेलं असतो. त्याला अगदी काहीही कळत नसतं आपण काय बोलतोय किंवा काय वागतोय. असा माझ्यावर विश्वास नाहीये ना तुला? मग विषय बंद. उगाच आरोप लावू नका काही माहिती नसताना. पृथ्वी, खात्री करून घ्यायची. पुरावा आहे? ठेवला असेल पुरावा? ती म्हणते आता मी या क्षणाला जर गप्प बसले तर अनर्थ होऊन जाईल. उगाच साहेब सगळ्यांच्या नजरेत खोटे ठरतील. आता मला गप्प बसायचं नाहीच. खरं काय ते सांगायला लागणार. आता युगंधर कंटाळून चाललेलं असतो. आनंदी म्हणते मालक साहेब थांबा, तुम्ही जाऊ नका. मालक साहेबांची काही एक चूक नाहीये पृथ्वी, त्यामुळे त्यांना अजिबात दोष देऊ नको. जे काय आहे ते मला विचार. मालक साहेबांनी काही केलं नाही किंवा मालक साहेबांना काही माहिती सुद्धा नाहीये. त्यामुळे उगाच त्यांना दोष द्यायला जाऊ नको पृथ्वी. प्लीज गोष्टी तू समजावून घे. खरं काय झालंय मी तुला सांगतेय. आता तू आलीस होय त्यांची तरफदारी करायला. अंगाई मी लावली होती, मालक साहेबांनी लावली नव्हती. त्यांना माहिती सुद्धा नाहीये की अंगाई कोणी लावली, काय लावली. मी गुपचूप लावली होती अंगाई. युगंधर आता आनंदीकडे बघतो की आनंदीने का ती अंगाई लावली असेल, आणि पृथ्वी सुद्धा बघत असतो. रात्रभर इतके टेन्शन मध्ये होता. सगळ्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालले, वेगवेगळे कारणं होती तुमच्याकडे. तुम्ही काय शांत कोणी झोपणार नव्हतात. तुम्ही शांत झोपावं यासाठी मीच मालक साहेबांच्या रूम मधून तो मोबाईल आणायला लावला छायाताईंना, आणि मी स्वतः ती अंगाई लावली होती. मी हे कबूल करतेय. तर झोप लागावी यासाठी अंगाई गायली. मालक साहेबांना काहीच माहित नाहीये. प्लीज त्यांना दोष देऊ नको. वा आनंदी वा, काय नाटकं चालली. युगंधर म्हणतो काय ग तू स्वतःला कोण समजतेस ग? तुला कोणी शहाणपणा करायला लावला होता आणि कोणी ती अंगाई लावायला लावली होती? तू या घरची सून नाहीये, माझी बायको नाही आणि माझ्या मुलांची आई सुद्धा नाहीयेत. मग तू स्वतःला समजतेस काय? आणि तू हे अंगाई बिंगाई लावलीस कशाला सांग बरं? कोणत्या अधिकारानं स्वतःला त्यांची आई समजायला लागलीस ग तू? अधिकार कोणताही दाखवू नको किंवा गाजवायलाही जाऊ नको. आता युगंधर स्वतः आनंदीला रागावत असतो. युगंधर म्हणतो हे सगळं बंद झालं पाहिजे. अजिबात ही नाटकं नको आहेत. आई बी ही काळजी बिळजी सगळं बंद करायचं. आजपासून तू किचनच्या बाहेर सुद्धा यायचं नाहीये. तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय मी. तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, कळतंय का? आता युगंधर खूप चिडलेला असतो आणि आनंदीला खूप बोलतो. नको नको ते बोललेलं. तू माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये यायचं नाहीये. आम्हाला काही समजून सांगायला जायचं नाही. आमच्यातले मतभेद, आमच्यातले वाद आम्ही आमचं मिटवू. तू मध्ये पडायचं नाहीये, कळतंय का तुला? कळलं का? आता परत असं वागायचं नाही आणि मध्ये मध्ये करायचं नाही. युगंधर जे काय आनंदीला बोलला त्याच्यानं शिल्पाला फार आनंद झालेला असतो. तिच्या मनासारखं झालेलं असतं. युगंधर आतापर्यंत तिला मनासारखं झालेलं असतं. पहिल्यांदाच युगंधर तिला बोललेलं असतो किंवा आनंदीच्या विरोधात उभा राहिलेला असतो. त्यामुळे शिल्पाला एक छान असं वाटत असतं, आनंद आलेला असतो. इकडे आता मिताली सांगत असते प्रज्वलला की सगळं काही आनंदीने केलं होतं, बाबांनी नव्हती लावली ती अंगाई, आणि त्यांना सपोर्ट करत असते शिल्पा. त्या मुलीची इतकी हिंमत, आईची अंगाई लावायची, आपल्याला इमोशनल करायचं. वा कमाल या त्या आनंदीची. त्या बाजूने वळवायचं. वा 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 कमाल या. ती पोरगी खरंच काय हुशार आहे रे ती आनंदी. आता हा प्रज्वल सुद्धा आता बडबड करायला लागलेला असतो, आनंदीच्या विरोधात जाऊन बोलायला लागलेला असतो. या तिघांची मीटिंग चाललेली असते. तेवढ्यात काय आता पृथ्वी आलेला असतो. प्रज्वल या विषयात कुणी काही करणार नाही किंवा कुणी काही बोलायलाही जाणार नाहीये. विषय इथे थांबवायचा आहे, कळतंय का?
व्हॉट डू यू मीन? कुणी काही करणार नाहीये? कुणी काही करणार नाही असं कसं होणार? कोणाला तर काहीतरी करायला लागणार ना. दादा तू असं कसं बोलतोय? मला बोलायचं आणि मी बोलणार आहे मध्ये. पोरगी इमोशनल कार्ड खेळणार आपल्यासोबत आणि आपण काहीच करायचं नाही. तिला हवं ते करू द्यायचं आणि आपण शांत बसायचं असं म्हणायचंय तुला? आता मिताली शिल्पाच्या समोर हा तमाशा चाललेला असतो. पृथ्वीला प्रज्वल बोलत असतो की मी गप्प बसणार नाही, या पोरीला इमोशनल कार्डचा खेळ मी खेळूच देणार नाहीये. हिला जाब मी विचारणार आणि हिला उत्तर द्यायला लागणार म्हणजे लागणारच. इमोशनल कार्ड फिर्ड काही चालणार नाहीये. जागेवर सगळं बंद करून आलोय. कळतंय का? आनंदीला मी विचारून आलो की तू अशी का वागलीस. त्यामुळे कुणी काही तिला विचारायला जायची गरज नाही. आणि आता सध्या मी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय. तोपर्यंत कुणी काही विषय लांबवायचा नाही किंवा विचारायला जायचं नाही. मी आलो की मग काय ते बघूच या. मी आता खूप महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर चाललोय. काम झालं की मी माझा येईन. तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांची काळजी घ्यायची. कळतंय का? तुम्ही एकमेकांना प्रोटेक्ट करायचंय, लक्ष द्यायचं एकमेकांच्याकडे. मी माझं काम झाल्यावर माघारी येईन. कळतंय का? प्रज्वल व्यवस्थित राहायचंय. पृथ्वी आता महत्वाचं काम आहे असं सांगून आता निघून गेलेलं असतो आणि हे दोघंच मुलं इथे राहिलेले असतात. नाही 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 नाही, दादाला किती काही बोलू दे, काही सांगू दे, मी काय शांत बसत नसतो. आनंदीची मस्ती मी जिरवल्याशिवाय का मी गप्प बसत नसतो. आता मिताली समोर आलेली असते. तू शांत बसणार आहे, तू कशाला काही टेन्शन घेतोय? दादाने सांगितलंय ना शांत बस. मग नको ना प्रज्वल कशात पडायला जाऊ. दादा येईपर्यंत आपण शांत बसूया, कुणाला काही बोलायचं नाही. त्याने सांगितलंय ना, त्याने विषय हँडल केलाय, तो बोललाय ना, मग तू कशाला मध्ये मध्ये पडायला जातोय? विषय बंद करा प्रज्वल. तिचे नाव घ्यायचं आणि कुणी असे इमोशनल खेळ खेळायचे हे आपण सहन करायचं. तुला तरी पटतंय का मिताली हे? आणि मी हे पटवून घेणार नाही किंवा मी हे सहनच करणार नाहीये. कळतंय का तुला? तिचं नाव घेऊन जर कोणी इमोशनल करत असेल तर त्या व्यक्तीला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच. आता लगेच शिल्पामध्ये बोलायला लागलेली असते. आज तू आता मध्ये काही बोलायला जाऊ नकोस. प्रज्वल तुझे बोलतोय ते अगदी बरोबर आहे. तुझे वागतोय ते मला सगळं पटतंय आणि राग तर अगदीच योग्य आहे. त्याबद्दल तर मला काही बोलायचंच नाहीये. पण मी काय म्हणते जरा ऐकतोस का शांतपणे प्रज्वल? तुम्ही जे काय करताय ना प्रज्वल, त्या सगळ्यात तुमच्या पाठीशी मी लक्षात ठेवायचं. मी तुमची साथ कधी सोडणार नाही किंवा सोडणार सुद्धा नाही आणि सोडली सुद्धा नाहीये. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. मी आहे, तुम्ही एकटे नाही आहात. करू नको रे. काय करायचंय पुढे तेवढं सांग प्रज्वल. आपण करूच या आणि त्या आनंदीला तिची लायकी काय ते दाखवून देऊ या. प्रज्वलने आणि शिल्पाने एक प्लॅन केलेलं असतं जबरदस्त आनंदीच्या विरोधात, तिला अद्दल घडवण्यासाठी, तिची अक्कल जागेवर आणण्यासाठी. शिल्पा सुद्धा साथ देत असते या मुलांना. मिताली मात्र काहीच म्हणत नाही. मिताली शांत उभी असते. इकडे आता आनंदी आणि छायाताई असतात. ते त्यांच्यात बोलत असतात. आनंदी म्हणते, देवा जे काय झालंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाले. माफी मागण्याची एक संधी तरी दे. माझ्यामुळे या कुटुंबावर एवढं मोठं संकट ओढावून आलंय. ते सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी देवा मला एक संधी तरी दे रे. मात्र आनंदी विचार करतच असते. तेवढ्यात काय लगेच प्रज्वल आलेला असतो आणि आनंदीच्या समोर उभा राहतो. आनंदी, प्रायचित्त करण्याचा मार्ग हवाय का तुला? स्वतःचं प्रायचित्त करायचंय. केलेल्या पापाचा घडा भरलाय असं वाटतंय म्हणून प्रायचित्त करायला निघाली की काय? आता प्रज्वल इतका फाड 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 या आनंदीला बोलत असतो. प्रांजल बोल ना, काय करू म्हणजे तुला विश्वास बसेल की मी जे काय करतेय ते मुद्दामून करत नाहीये, तुमच्या भल्यासाठीच करतेय. तू म्हणशील ते करायला तयार आहे प्रांजल. तू फक्त बोल एकदा. तुझी कशी माफी मागू मला ते सांग, मी तशी माफी मागायला तयार आहे. सोपं आहे ग आणि सोपा प्रकार सांगतोय तुला मी आनंदी. आता आनंदीने कशी माफी मागायची हे प्रांजल सांगत असतो. अशा पद्धतीने तू कर, ऑटोमॅटिकली आम्ही तुला माफ करून टाक. प्रांजल जे काय सांगितलेलं असतं आनंदीला ते ऐकून छायाला धक्का बसलेला असतो. म्हणजे प्रांजलने किती भयानक असं काही तिला करायला लावलं असेल हे लक्षात येतच आहे आपल्या. छाया सुद्धा आता थरारलेली असते. गिल्टी वाटतंय ना, सगळा गिल्ट बाहेर काढायचा, प्रायचित्त करूनच टाकायचं. बोल आहे का ताकद? करणार का प्रायचित्त? बोलणार का सगळी गोष्ट? हो मी तयार आहे. तू म्हणतोय तशीच करणार मी. तुमच्या मनाला जर शांती मिळणार असेल तर मी हे करायला तयार आहे. प्रांजल म्हणतो चल. आता आनंदी आणि प्रांजल आता चाललेले असतात. काय म्हणते आनंदी ताई, काय बोलताय? कसं करणार हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मालक साहेबांनी काय सांगितलं? किचनच्या बाहेर एक पाऊल सुद्धा टाकायचं नाहीये. बाहेर गेलेलं मालक साहेबांना कळालं तर अजून वादळ निर्माण व्हायचं. मालक साहेबांच्या रागांची भीती नाही तर मुलांच्या तिरस्काराची भीती वाटतेय. यांचा तिरस्कार नकोय मला. हे करून प्रायचित्ताची संधी देत असेल तर मला ही संधी गमवायची नाहीये छायाताई. त्यामुळे मी बाहेर जाणार आहे. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. आनंदी मालक साहेब झोपलेले असतात. आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं मला सगळं माहिती. आपलं लग्न तुमच्या आणि मुलांच्या दुराव्यातलं कारण बनणार असेल तर हे लग्न आपण मोडलेलंच बरं किंवा हे लग्न संपवलेलंच बरं. मी हे घर सोडून निघून जाते आणि आनंदी आता पाया पडत असते मालक साहेबांच्या. मालक साहेब झोपलेले असतात, त्यांना काही एक माहित नसते. झोपी गेल्यावर आनंदी निघालेली असते. तुळशीमध्ये तिचा पदर अडकतो आणि तो पदर काही सुटायला तयारच नसतो. आनंदी खूप प्रयत्न करते पदर काढण्याचा, पण तुळशीत जो पदर अडकलेला असतो तो काही पदर निघत नसतो. थोडक्यात समिधाची किंवा या घराची इच्छा असते की आनंदीने हे घर सोडून निघून जाऊ नये. तरी सुद्धा आनंदी आता हे घर सोडून चाललेली असते कारण प्रज्वलने तशी तिच्या पुढे अट घातलेली आहे. बघू आता आनंदी जे काय घर सोडून चालली आहे ती
पुढे जाणार आणि सकाळी जेव्हा उठल्यावर सगळ्या लोकांना कळणार की आनंदी घर सोडून कायमची निघून गेली आहे, तेव्हा मात्र काय होणार? आणि हे सगळं प्रांजलने करायला लावलं हे सगळ्यांच्या समोर येणार का? आणि त्याला साथ शिल्पाची आहे हे समोर आल्यावर नेमकी युगंधर काय करणार? जर बघायचं असेल तर बघायला लागणार. उद्याचा भाग हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.